Hello, good morning, and welcome to my Vedanta classes. Today we are taking one of important subject. त्याचा शीर्षक आहे, title is most common small phrases. So most common, that means which phrases we are using on daily basis. म्हणजे आपण डेली बेसिस म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये कोणत्या मोस्ट कॉमन फ्रेजेसचा उपयोग करतो. तर त्याचे आपण काही ठराविक फ्रेजेस घेतलेले आहे की आपण त्या यू नॉट जस्ट प्रॅक्टिस, पण आपण यू हॅव टू रिसाइट, म्हणजे यू हॅव टू मेमराइज दिस. आणि नॉट ओनली मेमराइज, पण आपण त्या शब्दांचे एक प्रत्येक फ्रेजेसचे मॅक्झिमम किंवा मिनिमम 2 फ्रेजेस किंवा मॅक्झिमम 5 फ्रेजेस आपल्याला बनवायचे आहेत. त्याप्रमाणे आपण यू हॅव टू वर्क इट ऑन. सो विल स्टार्ट. टायटल इज मोस्ट कॉमन स्मॉल फ्रेजेस स्पोकन इन डे टू डे बेसिस, डे टू डे लाईफ. ए लिटिल थोडेसे, ए फ्यू काही, ए लॉंग टाईम एगो फार पूर्वी, ए वन वे तिकीट एकीकडचा प्रवास, ए राउंड ट्रिप तिकीट दोन्हीकडचा प्रवास, अबाउट 400 किलोमीटर्स सुमारे 400 किलोमीटर, ऑल डे संपूर्ण दिवस, हॅज ही प्रोनाउन्सिंग करेक्टली तो बरोबर उच्चारण करत आहे का, अँड यू आणि तू, एनिथिंग एल्स आणखी काही, आर देअर एनी कन्सर्न्स काही चिंतेची बाब आहे, आर यू नॉट हंग्री टुडे आज तुम्हाला भूक नाही का, आर यू मॅरिड तुम्ही विवाहित आहात का. नंतर दुसरी सेकंड स्लाइड आहे, आर यू ओके तुम्ही ठीक आहात ना, आर यू रेडी तुम्ही तयार आहात का, आर यू फीलिंग सिक तुम्ही आजारी आहात का किंवा आजारासारखे वाटत आहे का, आर यू फीलिंग सिक, हॅज ही शुअर त्याला खात्री आहे, आर शी वेटिंग फॉर समवन ती कोणाची वाट पाहत आहे का, आर यू वर्किंग टुडे म्हणजे तुम्ही तुमचे काम चालू आहे का किंवा आज ऑफिस आहे का. युजली आपण आर यू वर्किंग टुडे म्हणजे बहुतेक वेळा आपण त्याचा उपयोग जेव्हा आपण तुम्ही कामावरती आहात का अशासाठी आपण वापरतो. म्हणजे आर यू वर्किंग टुडे म्हणजे आज तुम्ही कामावरती जात आहात का, म्हणजे आज ऑफिस आहे का. आर दे वर्किंग टुमारो ते कामावर आहेत का, ते म्हणजे ते उद्या कामावरती चालू आहे का की उद्या ऑफिस चालू आहे का. आर हर फादर विथ हर तिचे वडील तिच्याबरोबर असतात का, ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजे शक्य तितक्या लवकर, ॲट 4 o'clock इन द आफ्टरनून उद्या दुपारी 4 वाजता, ॲट व्हॉट टाईम्स डीड दिस हॅपन हे कोणत्या वेळी घडले, ॲट व्हॉट टाईम शूड आय गो देअर मी कोणत्या वेळी जावे, ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग सकाळी 6 वाजता. ओके. द नेक्स्ट स्लाइड, थर्ड स्लाइड, हॅज ही कमिंग टुमारो तो उद्या येणार आहे का, आर द सेम तेच आहे का, आर द सेम तेच आहेत का, आर यू वरीड तुम्ही चिंतेत आहात का किंवा चिंतेत आहे का, आर यू नॉट बिझी तुम्ही कामात आहात का किंवा तुम्ही कामात व्यस्त आहात का, कामात वेगळे आहात का, आर यू नॉट कम्फर्टेबल तुम्ही आरामात आहात का, आर यू कम्फर्टेबल इफ यू आर सिटिंग्स ॲट एनीवर, आर इज इट कम्फर्टेबल म्हणजे तुम्ही आरामात बसू शकता का, तुम्हाला असं कम्फर्टेबल वाटतं का, आर यू फ्री टुमारो आफ्टरनून आर यू फ्री टुमारो आफ्टरनून तुम्ही उद्या फ्री आहात का म्हणजे तुम्ही उद्या व्यस्त नाहीत का, म्हणजे तुम्हाला वेळ आहे का, आर यू गोइंग टू अटेंड हिज बर्थडे तुम्ही त्याच्या वाढदिवसाला जात आहात का किंवा जात आहात, आर यू गोइंग टू हेल्प देम तुम्ही त्याला मदत करणार आहात का, आर यू गोइंग टू टेक ए कॅब ऑर ऑटो तुम्ही गाडीने किंवा रिक्षाने प्रवास रिक्षाने जाणार आहात का किंवा जाणार आहात का, आर यू देअर अलोन तुम्ही एकटे आहात का, ॲट 4 o'clock इन द आफ्टरनून उद्या दुपारी 4 वाजता उद्या दुपारी 4 वाजता, ॲट 7th स्ट्रीट मी 7व्या रस्त्यात, ॲट 8 o'clock नाईट म्हणजे रात्री 8 वाजता. आपण व्हेन आय एम सेईंग की तुम्हाला इन प्रत्येक फ्रेजेसचे इफ यू हॅव टू मेक अ मिनिमम 2 or मॅक्झिमम 5 याचा अर्थ की सपोज आय एम सेईंग की हॅज ही कमिंग टुमारो तर आपण त्याचा
एकाच्या 5 वाक्य बनवायचं, 5 फ्रेजेस बनवायचं. दॅट मीन्स यू कॅन जस्ट चेंज करता, म्हणजे वर्ब चेंज करायचे किंवा करता चेंज करायचा किंवा सिच्युएशन चेंज. सपोज यू कॅन से हॅज ही कमिंग टुमारो, और हॅज ही कमिंग डे आफ्टर टुमारो, हॅज शी कमिंग टुमारो, हॅज शी कमिंग डे आफ्टर टू. अशा पद्धतीचं आपण नवीन वाक्य बनवायचे. ओके. द नेक्स्ट 4th स्लाइड, बी केअरफुल. हे काळजी घे किंवा सावकाशचा. वेन वी आर गोईंग एनिवेअर तर आपण बोलतो, आपण दुसऱ्याला बोलतो की बी केअरफुल किंवा चालताना काळजी घे. बी क्वाईट, त्वरा कर, घाई कर. बिहाइंड द पोस्ट ऑफिस, पोस्ट ऑफिसच्या मागे. ब्रिंग मी माय ट्राउझर प्लीज, माझी विजार घेऊन ये, म्हणजे कृपया. बिझनेस इज गुड, व्यवसाय चांगला आहे. कॉल मी टुमारो ॲट एनी टाईम, उद्या कोणत्या वेळेला फोन करा, किंवा एनी टाईम, कधी पण फोन करा, कोणत्याही वेळेला फोन करा. एनी टाईम म्हणजे कधीही फोन करा. कॉल द पोलीस, पोलिसांना बोलवा. कॅन शी ॲक्सेस द इंटरनेट हिअर, तिला इंटरनेट इथे मिळेल का, म्हणजे तिला इंटरनेट इथे मिळू शकतो का किंवा इथे अवेलेबल आहे का. कॅन शी बॉरो सम मनी, तिला काही उसने पैसे मिळतील का उसने पैसे देऊ शकताल का. कॅन आय हॅव ए ग्लास ऑफ वॉटर प्लीज, म्हणजे कृपया मला एक ग्लास पाणी मिळेल का. कॅन आय हॅव नोटबुक प्लीज, तुम्हाला कृपया एक वही मिळेल का. कॅन आय हॅव ए रिसिप्ट प्लीज, कृपया पावती. म्हणजे आपण सपोज इफ हॅव समबडी, इफ यू हॅव बाय समथिंग किंवा पर्चेस समथिंग, आपण त्याच्याकडून रिसिप्ट मागायची की सो कॅन यू हॅव रिसिप्ट. कॅन यू हेल्प मी, तो मला मदत करू शकेल का. कॅन आय मेक अन अपॉइंटमेंट फॉर नेक्स्ट फ्रायडे, मला पुढच्या शुक्रवारची मुलाखत मिळेल, म्हणजे भेट मिळेल का. कॅन आय सी युअर ड्रायव्हिंग लायसन्स, मी तुमचे चालक परवाने पाहू शकतो का, म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स वेन वी आर ड्रायव्हिंग. पोलीस किंवा ट्रॅफिक पोलीस आपल्याला विचारतात कॅन आय सी युअर ड्रायव्हिंग लायसन्स. कॅन यू टेक्स्ट अ मेसेज, तो निरोप घेईल का. कॅन आय ट्राय इट ऑन, मी प्रयत्न करू का. कॅन आय यूज युअर मोबाईल, मी तुमचा फोन वापरू शकतो का किंवा वापरू का. कॅन आय हॅव युअर मेन्यू कार्ड प्लीज, वेन वी आर गोईंग टू हॉटेल वी युजली आस्क वेटर कॅन यू हॅव मेन्यू कार्ड प्लीज, म्हणजे कृपया तुम्ही मेन्यू कार्ड दाखवाल का किंवा द्याल का. कॅन वी सीट ओव्हर देअर, आम्ही इथे बसू शकतो का. कॅन आय सीट हिअर. कॅन सी कॉल बॅक लेटर टुमारो, ती उद्या उशिरा परत फोन करू शकेल का. कॅन शी कॅरी दिस फॉर मी, ती माझ्यासाठी उचलू शकेल का किंवा ती मला मदत करू शकेल का. कॅन यू डू मी ए फेवर, तुम्ही माझे काम कराल का किंवा तुम्ही माझ्यासाठी एक काम कराल का. किंवा आपण वेन युजली आस्क समबडीज हेल्प, तर आपण कॅन यू डू मी ए फेवर. कॅन शी फिक्स दिस अप, ते ती नक्की करू शकते का, काय ती पूर्ण करू शकते का. देन लास्ट 6th स्लाइड, कॅन यू गिव्ह मी एन एक्झाम्पल, तुम्ही एखादे उदाहरण द्याल का. सपोज समबडी हॅज आस्क समथिंग अँड इफ यू डोंट अंडरस्टँड, सो वी कॅन से कॅन यू गिव्ह एन एक्झाम्पल, तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता का. सो आय कॅन बेटर अंडरस्टँड. कॅन शी होल्ड फॉर मी, ती माझ्यासाठी पकडू शकेल का. सपोज आपल्याकडे काही सामान असेल अँड वी कॅनॉट कॅरी इन टोटल, एकाच वेळेला आपण सगळं कॅरी करू शकतो. सो वी कॅन समबडी आपण एखाद्याची मदत करू. कॅन वी आस्क, वी कॅन आस्क कॅन शी होल्ड फॉर मी, ती माझ्यासाठी पकडू शकेल का. कॅन यू प्लीज से दिस अगेन फॉर मी, तुम्ही कृपया ते परत विचाराल का. सपोज समबडी इज आस्किंग समथिंग अँड इफ यू डोंट अंडरस्टँड, तर आपण बोलतो की सपोज आपल्याला काय समजलं नाही ते आपण विचारतो कॅन यू जस्ट रिपीट इट, और कॅन यू जस्ट से इट अगेन फॉर मी. कॅन यू रिकमेंड ए गुड सिनेमा हॉल, तुम्ही एखादा चांगला थिएटर सुचवाल का. सपोज वी आर न्यू इन दिस एनी प्लेस, तर आपण एखाद्याला वी कॅन आस्क की एखादा सिनेमा इथे किंवा थिएटर आहे की आपण तिथे जाऊ शकतो. कॅन यू प्लीज रिपीट दॅट प्लीज, तुम्ही परत सांगाल का. कॅन यू शो इट टू हर, तुम्ही तिला हे दाखवू शकाल का. कॅन यू स्पीक स्लोली प्लीज, कृपया तुम्ही हळू बोलाल का. सपोज आपल्याला एखाद्या समबडी इज आस्किंग अस, तो आपल्याला जर ऐकू आलं नाही तर वी कॅन से पार्डन किंवा कॅन यू प्लीज स्पीक स्लोली, म्हणजे तेव्हा हळू बोलाल बिकॉज तुम्ही खूप फास्ट बोलत आहात. कॅन ही स्विम, ते पोहू शकतात का. कॅन यू थ्रो दॅट अवे फॉर हर, तुम्ही ते बाहेर फेकाल का किंवा तिच्यासाठी बाहेर फेकाल का. कॅन यू ट्रान्सलेट दिस फॉर मी, तुम्ही ते तिच्यासाठी अनुवादित कराल का. सडनली, निश्चित. चिअर्स, आनंद. जेव्हा सपोज एखादी गोष्ट नवीन घडली तर आपण त्याला म्हणतो चिअर्स. ओके. So this is the end of that video. Most common phrases, small phrases spoken in day-to-day life. Again, I am requesting you की तुम्ही जर माझा
चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. You can just remember that is what image for Vedant, because there are so many Vedanta classes. So I am again repeating की सपोज मला तुम्हाला माझं चॅनल्स सबस्क्राईब करायचं असेल तर यू कॅन जस्ट गो इन यूट्यूब, राईट वेदांत क्लासेस आणि यू कॅन जस्ट स्क्रोल डाऊन. तिथे तुम्हाला वेदांतचा माझा इमेज भेटेल. The image you can just go and click again. You can see there are number of videos and तिथे तुम्ही परत क्लिक केल्यानंतर you can see there is a subscriber and you can just click. So thank you for this video. आपण we are starting it will be around 1000 small pages. Yes, pages I repeat it again. तुम्हाला just you don't have to just practice. तर तुम्ही त्या रिसाईट करायच्या, मेमराईज करायच्या, कारण हे स्मॉल सेंटेन्स आहेत आणि त्या प्रत्येक स्प्रेजेसचे कर्ता बदलून किंवा वर्ब बदलून किंवा क्रियाविशेषणच्याद्वारे आपण नवीन एक सेंटेन्स बनवू शकता. सो तुम्हाला ते प्रॅक्टिससाठी इट विल बी मोर युजफुल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं या छोट्या छोट्या फ्रेजेसचा वापर करून इंग्लिश बोलता येईल. थँक्यू फॉर being with us in this video. Thank you again and have a good day.